हा, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ दादा. अनुभव शेअर करायचं होतं. हा बोला ना दादा. आता कालच एकादशी झाली. बरोबर. हा हा. हा, आणि मागे पण आपण एक 2-3 अनुभव शेअर केलेले. तुमचे अनुभव छानच असतात. हा, तर म्हटलं सध्या बऱ्याचशा गोष्टी चालल्यात, त्यामुळे आपण अनुभव शेअर करूया, जेणेकरून बाकी इतर लोक भक्तांनाही त्याचा लाभ होईल बरोबर किंवा लोकांना थोडीशी माहिती मिळेल. बरोबर. हो. आता मी रिक्षा चालवतो हम्म. आणि बरेच वर्ष झाली रिक्षा चालवतो, पण जसं रिक्षाचं युनियन असतं प्रत्येक याचं. हो 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 हो. हा, तर ते मग स्टिकर साठी मी प्रयत्न करत होतो, पण तुम्हाला काही स्टिकर मिळाला नाही. मग मी गाडी ओला उबेरला चालवत होतो. अच्छा. हा आणि ओला उबेरला चालवत असताना मग मला म्हणजे त्यावेळेला आपला स्वामी सुतांचा जो मठ आहे चेंबूरला, हा हा हा. हा, जो आपल्या स्वामी समर्थांनी ज्या स्वामी सुतांना ज्या चांदीच्या पादुका दिल्या, हो हो. त्या पूर्वी स्थापन झाल्या त्या गिरगावला. हम्म. हा, त्याच्यानंतर त्या पादुका घेऊन त्यांच्या मुलीने तो मठ स्थापन केला आहे चेंबूरला. बरोबर. हा. तर मी असंच पाहता म्हणजे व्हिडिओ बघत बघत त्या मला एकदा त्या चेंबूरच्या मठाची माहिती मिळाली. हम्म. मग मला आता म्हटलं, अरे स्वामी सुतांना दिलेल्या चांदीच्या पादुका आणि त्या आत्मलिंग पादुका आहेत हो त्या हो. पादुका जवळजवळ स्वामींनी 14 दिवस त्यांच्या पायामध्ये घातल्या, घातल्या. हो. कोणालाही दिल्या नाही, काढल्या नाही, काही नाही. हम्म आणि ज्यावेळेला मग स्वामी सुताला सांगितलं की जा आणि मुंबईला दर्याकिनारी जाऊन माझा ध्वजा उभार, हम्म. असं सांगितलं. मग ते पहिल्या त्या गिरगावला होत्या, तिथून त्या ते चेंबूरला आले. चेंबूर स्टेशन पासून फार जवळ आहे, 5 मिनिटावरती बाजूला जैन मंदिर आहे. हा. जैन मंदिराच्या बाजूला तो मठ आहे. अच्छा. आता गुरुपौर्णिमेचा खूप मोठा उत्सव तिकडे आहे. हम्म. जर ते आज गुरुपौर्णिमा आहे ना आता, हो हो हो. हा, तर गुरुपौर्णिमेचा खूप मोठा उत्सव तिकडे आहे. हा. आणि मुंबईच्या आजूबाजूच्या भक्तांना ज्यांना शक्य आहे त्यांनी तिकडे दर्शनाला यावं. अरे वा. हो छान. हा, आता त्या मठाचे मला आलेले खूप अनुभव आहेत. हम्म. पहिली गोष्ट, मला युनियनचा स्टिकर मिळत नव्हता. म्हणजे आपण म्हणतो ना की आपल्याला सगळं पटकन पाहिजे असतं. खरंय. हा, पण स्वामींचीच कुठेतरी इच्छा होती की तुम्हाला त्यांनी स्टिकर दिला नाही. मला ते माहिती पडलं ना, मी हा. गाडी ओला उबेरला, मी राहतो खारघरला. अच्छा. हा हा. हा, मग ज्यावेळेला मी गाडी चालू करायचो ना, स्वामींना असं बोललो ना की स्वामी मला यायचं चेंबूरच्या मठामध्ये, तर हम्म. नेमकं तिकडचं भाडं लागायचं. म्हणजे घाटकोपर म्हणा वा. किंवा बघा. बीकेसी म्हणजे मांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स किंवा चेंबूर, अशी हम्म. भाडी लागायची. हा. असे बऱ्याच वेळेला माझं तिकडे जाणं झालेलं आहे. म्हणजे जाणं झालं म्हणजे त्याचं स्वामी कधी कधी स्वामींनी बोलून घेतलेलं आहे किंवा माझी आपण इच्छा प्रकट केली, आपल्या तिकडे जाणं होतं असं. हा आणि हा. हे चालू असताना एक दिवस असं झालं ना की दुपारी तो मठ आहे ना 1 ते 4 हा बंद असतो. हा 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 हा. तर एक दिवशी मी असं तिकडे गेलो होतो हा. आणि मठ बंद, मी बघितलं तर मठ बंद होणार, म्हटलं नाही तरी पण म्हटलं जाता जाता बघूया. हम्म. आणि मी गेलो गेलो तर मठ बंद झाला होता. हा. पण माझी घाई होती, गाडी ओला वगैरे असल्यामुळे मोबाईल माझा रिक्षाला स्टँड असतं ना असं हँडलला, हो हो तो हो. मी तिथेच विसरलो आणि मी मठात गेलो. अरे आणि बापरे. हा तिथे आतमध्ये गेलं, मला लक्षात आलं अरे मोबाईल विसरलो. मी हा. तसाच परत धावत बाहेर आलो. हम्म. मग ते सेवेकरी म्हणा, अरे एवढं काय झालं, तू मठात आलाय ना, एवढं घाई म्हणजे घाबरल्यासारखं काय जातोय. नाही हा. म्हटलं, माझा मोबाईल विसरलो तिकडे. हम्म. तर म्हटलं तू मठात आला, इथे काही नाही होणार, सगळं व्यवस्थित आहे. हा. आणि मठ बंद झाला होता. मग मी हम्म. बाहेरून दर्शन घेतलं. मग तिथे एक सेवेकरी होते, मग त्यांनी मला बोलले हे घ्या, गाभाऱ्यातला प्रसाद आहे. म्हणजे त्यांनी मला तो ओ. बेसनचा लाडू होता, त्याचा हा. प्रसाद त्यांनी मला दिला. म्हणजे तो साक्षात स्वामीने सांगितलं काही करू नको, मी इथेच आहे. हो हो. हा, असा एक अनुभव आहे. हम्म. आणि त्याच्यानंतर आता परवाच कालच एकादशी झाली. बरोबर. दुसरा एक अनुभव असा एकादशीचा आहे. मी मग एका दिवशीचं माझं स्टॉल पण असतो संध्याकाळचा, तो बंद होता. आणि हम्म. त्या दिवशी मी पूर्ण दिवस रिक्षावरती होतो आणि खूप पाऊस होता. मला वाटतं गेल्या वर्षी की त्याच्या आदल्या वर्षीची गोष्ट आहे. हा हा तर मी ओला भरल्या गाडी संध्याकाळची वेळ होती, 5-5:30ची वेळ होती. हा हा. आणि एका ताईने चेंबूरचं भाडं म्हणजे आम्हाला स्क्रीनवरती दिसतं ना ते हो मोबाईलवरती, हो हो हो. ते वाजलं ना की ते राईड आली की आम्हाला कळतं की मग हम्म. चेंबूरचं भाडं मी उचललं. ते म्हणजे मी उचलायच्या आधी ते दुसऱ्याने उचललं. अच्छा. मी म्हटलं अरे देवा, म्हटलं स्वामी मला चेंबूरला यायचं होतं आणि एकादशी होती. आई ग. म्हटलं हं. आता काय करू. म्हटलं आता पांडुरंग आणि स्वामी का वेगळं नाही ना.
बरोबर. हो. हा, मग म्हटलं जाऊया आज एकादशी आहे तर म्हटलं स्वामींचं दर्शन घ्यायला जाऊया. हं. पण नेमकं काय झालं माहिती का, त्या रायडरनी कॅन्सल केलं. अरे बघा. हा, आणि मग त्या ताईने ते पुन्हा बुक केलं. मी हं. तिथेच थांबलो होतो. मग पुन्हा वाजलं ज्याला ते मग मला आलं ते भाडं. अरे अ, वाह! आणि मग आमच्या तिथून त्यांना घेतलं आणि खूप पाऊस होता. हं, हं. आणि मग आम्ही चाललो होतो तिकडे. मग मी त्यांना मी बोललो, अहो मला पण म्हटलं चेंबूरला असं असं मठात वगैरे जायचं होतं. हं. आणि त्या ताई पण एकट्याच होत्या. हां, हां. मग मी त्यांना असं ज्याला एक कसं ना, रिक्षावाल्याचं म्हणजे ज्याला लेडीज ज्याला बसतात ना, हं. शक्यतो बोलत नाही. हां, काय काय हां. जण काय काय बोलतात, काय काय बोलत नाही. बरोबर. तर त्यांच्याशी बोलता बोलता मग त्यांना थोडंसं बरं वाटलं हं, हं, हं. बोलण्यावरून. आणि मग त्या बोलल्या की दादा मला ना रिटर्न यायचंय अरे वाह! हं. अर्धा तास. हा, हं. आणि त्यांचं माहेर होतं तिकडे, त्या राहायला खारघरला होत्या. हां, हां. तर त्या आईकडे थांबणार होत्या, कारण का खूप पाऊस होता आणि रात्री रिटर्न येणार, त्यामुळे ते बोलले मी थांबणार होते. हं. पण त्यांच्या मनात काय आलं का माहिती नाही, मग मला बोलले तुम्ही रिटर्न मला सोडाल का? मी म्हटलं हो सोडेल ना. बघा म्हटलं येताना स्वामी जेवढे सेवेकऱ्यावर किती विश्वास असतो. हो. हां. मग मी म्हटलं मला किती वेळ लागेल? ते बोलले अर्धा एक तास लागेल. म्हटलं ठीक आहे. म्हटलं तुम्ही जाऊन या, तोपर्यंत मी म्हटलं मी मठात जाऊन येतो. हां, हां, हां. आणि तिथेच बाजूला जवळच मठ होता, साधारण अर्धा किलोमीटर मठ होता. हां, हां. म्हणजे अमरमहल आहे ना चेंबूरचा. हां, हां. हा, तिथेच त्यांना त्या बाजूला तिथे सोडलं त्यांना, आणि अमरमहलच्या ह्या साईडला चेंबूर नाक्याला आपण आलो, तिकडे हां, स्वामींचा मठ आहे. हां. मग मी आलो मठात दर्शन वगैरे घेतलं, आणि मग त्यांचा फोन आला आणि मग त्यांना मी घेऊन आलो खारघरला सोडलं. हं, हं. असे स्वामींचे खूप त्या मठातले अनुभव आलेले आहेत. किती छान आहे हा अनुभव दादा. हो हो. मग आणि काय नाही, स्वामी सेवेमध्ये फक्त स्वामींचं नामस्मरण, आणि जेवढं तुम्हाला शक्य होईल तेवढी स्वामी सेवा, आणि हां. शक्य होईल तेवढी तुम्ही चांगली कर्म करा. हां, हां. हा, बाकी काही तुम्ही हे वगैरे दुसरं काय करत बसू नका. हं. आणि त्याच्याने तुम्हाला आपलं कर्म पहिलं आपल्याला सुधारायला पाहिजे. कर्म चांगलं ठेवलं की स्वामी आपल्या पाठीशी आहेत. अगदी. आणि आपण आपण काय करतो, आपण स्वामी सेवा करतो, पण जर आपण कर्म जर चुकीचे करत असू तर हां. मग स्वामी आपल्याकडे लक्ष देत नाही. कसं बोलला. सगळ्यात हा, हं. सगळ्यात पहिलं आपल्याला आपलं वर्तणूक, आपलं म्हणजे कर्म आपल्याला पहिली सगळी सुधारायला पाहिजे. बरोबर. आपण बरेच जण काय करतात, स्वामी सेवा करतात हं. पण चुका कर्म करतात. वाईट करतात. हा, कर्म, हं. आणि मग म्हणतात मग स्वामी मला अनुभूती देत नाही किंवा प्रसिद्धी देत नाही. अरे हां. बाबा, आपण जर चुकत असेल तर मग स्वामी कसे आपल्या पाठीशी उभे राहतील? अगदी, अगदी. खरंय. हा, तर त्याच्यामुळे स्वामी सेवा करा. म्हणजे इव्हन कसं माहितीये का, आता मी तुम्हाला ना, म्हणजे याच्यामध्ये आल्यानंतर आहे ना, मी हं. बरं नॉनव्हेज खात होतो पहिलं, मला अच्छा. आवडत. पण ते हळूहळू स्वामींच्या कृपेने ना माझी ती इच्छाच उडाली त्याच्यावरची. हो ना? आणि हो, मग ते आपण जसं जसं स्वामी सेवेमध्ये येऊ ना, हां, आपलं हां. जशी भक्ती वाढत जाते तसे बरोबर. स्वामी तुम्हाला प्रचिती द्यायला लागतात. अगदी. आणि मग तुमच्या हातून आहे ना, तुमच्या हातूनच चुकीची कर्म जे आहेत ना ते होतच नाही शक्यतो, म्हणजे ते बंद, म्हणजे तुमची भक्ती अशी वाढत जाते ना, मग ते आपोआप आपोआप आहे ना, तुमच्या हातून चुका घडायच्या कमी होतात. आता बरोबर आहे. सद्बुद्धी देते देव. आधी झालेल्या चुका आपण त्या सुधारू शकत नाही. पण बरोबर. आपल्याकडून नवीन चूक घडू नये, अगदी. म्हणजे इव्हन आपण खोटं बोलणं म्हणा, किंवा हे म्हणा, काहीतरी हं. कोणाला काहीतरी सांगणं, शिवी देणं म्हणा, बरोबर आहे. किंवा कोणतरी आपल्याशी भांडलं तर हां, मग आपण त्याला उलट त्याचा राग करणं, मग हे हळूहळू ना हां. षडविल पूजा आपल्या आहेत ना, मग हे आपल्या हळूहळू आपल्या ना आपण शांत व्हायला लागतो. पहिली गोष्ट म्हणजे अगदी. कसं आपला नाही. राग, सगळ्यात पहिली गोष्ट आपला राग आहे ना हा कंट्रोल झाला की हां. सगळ्या गोष्टी हळूहळू मग स्वामी, आणि मग आपलं मन तिकडे रमायला लागतं. आणि बरोबर. आपण एकदा आपलं मन त्याच्या स्वामी सेवेमध्ये रमलं, हं. मग तुम्हाला त्याची प्रचिती यायला वेळ लागत नाही. बरोबर, बरोबर. असं अजून खूप सारे त्या मठातले अनुभव आहेत, आपण एक 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 शेअर करू. नक्की, नक्की दादा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पूर्वी मी स्वामी सेवेमध्ये कसा आलो, हां, आणि मध्यंतरी मी स्वामी सेवा पण सोडलेली, हां, आणि पुन्हा स्वामी सेवेमध्ये कसा आलो हे हां. आपण सविस्तर आपण एक एक अनुभव शेअर करू. नक्की, नक्की दादा. तर खूप सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. एक दोन दिवसावरती येते. हां. आणि स्वामी हे सगळ्यांचे गुरु आहेत, त्याच्यामुळे ज्याला शक्य असेल तिथे जवळ कुठे मठ असेल किंवा केंद्र असेल तर हं, स्वामी भक्तांनी सेवा करा. जिथे हं. म्हणजे आपण काय करतो, मठामध्ये जातो, हां. मठामध्ये गेल्यानंतर आहे ना, जर तुम्हाला तिथे सेवा करते आली, काय साफसफाई म्हणा किंवा इकडचं तिकडे काय असेल ना, तर तिथे बरोबर, सेवा करण्याचा प्रयत्न करा. आपण नुसतं मठात गेलो, आपण दर्शन घेतलं की आपलं काम झालं नाही. जर बरोबर, आपल्याला तिथे असं तुम्हाला सेवा करायला कोण सांगणार नाही, पण बरोबर. तुम्हाला जर एखादी गोष्ट तिथे दिसत असेल किंवा आपण ते करू शकतो तर काय हां. करायला हरकत नाही.
तर बरोबर शक्य आहे. असेल तर तेवढा सेवा करण्याचा प्रयत्न करावा. अजून एक अगदी. त्या मठाचा अनुभव तुम्हाला सांगतो. हां, हां. मागे स्वामी सुतांची 150वी जयंती साजरी झाली. मला वाटतं गेल्या ऑगस्ट मध्येच. हां, हां. आणि त्यावेळेला सुद्धा मला त्या मठात जायचं होतं, कारण का तिकडे संजय वेंगुर्लेकर साहेब येणार होते. अच्छा. हा, आता संजय वेंगुर्ले कोण आहेत? संजय वेंगुर्लेकर कोण आहेत? तर हां. यांनी स्वामींवरती खूप सखोल माहिती घेतलेली आहे. स्वामी कुठे कुठे राहिले, कुठे कुठे गेले, अक्कलकोट कुठे कुठे त्यांची ठिकाणं, तर त्यांचं पूर्ण त्यांनी संशोधन केलंय. अच्छा. आणि त्यांच्याकडं म्हणजे त्यांचं एक मासिक आहे, हां. सूरसेनानी. अच्छा. आणि जवळजवळ त्यांनी खूप स्वामींच्या याच्यावरती खूप सारी पुस्तकं लिहिलेली आहेत. हां. आणि अच्छा. ते तिकडे त्या दिवशी येणार होते. तर हां. मी सकाळी त्या दिवशी गेलो होतो तिकडे. हां. आणि तिकडे मी बघितलं की संजय वेंगुर्ले, मग म्हटलं ना मला त्यांना भेटायची इच्छा झाली. हां, हां. आणि त्या दिवशी पण मी रिक्षावरती फुल दिवस होतो. हां. आणि त्या दिवशी पण असं झालं, मी इथून ठाण्याला गेलो होतो भाडं घेऊन. अच्छा. आणि ठाण्यावरून मला कुर्ल्याचं भाडं लागलं. ओह! आणि हो, आणि ते सुद्धा तसंच झालं की ते सुद्धा भाडं माझ्या समोर दुसरी रिक्षा लागली, तर तो हां. रिक्षावाला ते घेऊन गेला. आणि मी कस्टमरला फोन केला, तर म्हटलं हो ते भाडं घेऊन गेले. मी म्हटलं का हो स्वामी, म्हटलं मला यायचं तिकडे आणि तुम्ही असं काय करताय? हां. पण मग कसं कधी कधी स्वामी परीक्षा घेतात. अगदी, अगदी. मग हे ज्या वेळेला तू येतो की नाही ते पण बघतात स्वामी. बरोबर. हा, बऱ्याच वेळेला मग आता मग एखादं म्हटलं असतं की जाऊ दे, आता मला तिकडचं भाडं लागलं तर नाही मिळालं, मी आता घरी जातो. पण बरोबर. म्हटलं नाही. मग मी म्हटलं नाही, मग मला तिथून हां. विक्रोळीचं भाडं लागलं. मी हां. म्हटलं ठीक आहे, 100-200 का होईना, 100-150 का होईना, तिथं भाडं साधारण म्हणतो 350-400 रुपयाचं होतं कुर्ल्याचं, अच्छा. हां, हां, ठाण्यावरून. हां. हां. मी म्हटलं जाऊ दे, 100-150 काय. मग तसं विक्रोळी करत करत हळूहळू मी चेंबूरला आलो. आणि हां. योगा आहे त्या दिवशी संजय वेंगुर्ले त्या मठामध्ये होते, संजय वेंगुर्लेकर. ओह! हं, हं, आणि हं. त्यांची माझी भेट झाली आणि मग त्यांच्याशी बोलणं झालं. हां. आणि मग रात्री आटपल्यानंतर मग आम्ही प्रसाद वगैरे घेतला. हां. आणि मग ते ठाण्याला राहतात. अच्छा. हां, हां, हां. मग त्यांना म्हटलं तुम्हाला मी नाक्यापर्यंत सोडतो. मग त्यांना मी सोडलं रिक्षाने तिकडे. अरे वाह! हो. म्हणजे कमाल. असं स्वामी, हो, असे स्वामी भक्त स्वामी भेटवत असतात. बरोबर. आणि अजून तुम्हाला जे आपण पुढच्या भागामध्ये घेऊ, नक्की, नक्की. केसले दादांची आणि अंजलीताईंची सुद्धा माझी भेट झालेली आहे. तो योग हां. कुठे आणि कसा आला तो आपण एका पुढच्या ह्याच्यामध्ये आपण सांगू. नक्की, नक्की. पण ना तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये मी आत्तापर्यंत बघितलं, एकदम चांगले, पवित्र लोकं आहेत. पण अहो, स्वामींनी ते सगळे मला आहे ना, हां, म्हणजे ती माणसं मला स्वामींनीच भेटवलेली आहेत. कारण का हां. स्वामींना कुठेतरी आपल्याकडून हे कार्य करून घ्यायचं आणि ते कार्य करून घेतायत. आपण करणारे कोणी नाही. कोणी नाही. आपण आपण सगळे फक्त एक निमित्त आहे. फक्त जे रंजलेले गाजलेले आहेत, जे जे चुकीच्या मार्गाला, म्हणजे पहिली गोष्ट आहे ना, स्वामी सेवा काय आणि कशी करायची आहे ना, हां, ह्याच्यावरती पण आपण सविस्तर बोलू. कारण हां. का बऱ्याच लोकांना माहितीच नाहीये. हो, हो, आणि हो. बऱ्याच लोकांना माहिती नाही की कसं करायचं, काय करायचं. त्याच्यामुळे कोणी काहीतरी सांगतं आणि मग लोक तसं करत बसतात. अगदी, असं आहे. अगदी. पण स्वामींची सेवा तुम्ही कशी केली तरी स्वामींपर्यंत पोहोचते, हे नक्की. बरोबर. त्याला हं. शास्त्रात सुद्धा असं काय पद्धत वगैरे नाहीये. पण नेमकं काय करायचं म्हणजे, आणि स्वामी कोण आहेत ह्याचा पण खूप, म्हणजे त्याचं रहस्य पण फार मोठं आहे ते. मोठं आहे. तुम्हालाही माहिती आहे. पण आपल्याला जी माहिती आहे ना, आपण थोडी थोडी भक्तांसाठी आपण ती आपल्या चॅनलवरती शेअर करू. हां, जेणेकरून स्वामींबद्दल लोकांना, म्हणजे कसं आहे हां. ना, स्वामींबद्दल लोकांना पहिलं कळायला पाहिजे की स्वामी कोण होते. कोण आता होते? मुळात लोकांना माहिती नाहीये की, लोकांचं असं म्हणणं आहे की स्वामी हे दत्ताचा अवतार आहे. हां, 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 हां. हा, काही लोक म्हणतात की ते सत्पुरुष आहेत. हां, काय हां. म्हणतात लोक ते संत आहेत. हां, तर पहिली गोष्ट, स्वामी हा दत्ताचा म्हणजे माझा माझा जो अभ्यास आहे ते तुम्हाला सांगतो. हं. स्वामी हे दत्ताचा अवतार नसून हां. स्वामी साक्षात परब्रह्म आहेत. हां. अरे वाह! स्वामी, हो, स्वामी म्हणजे जो देव म्हणतो, जो भगवंत म्हणतो, हां, तर हे जसं म्हणजे भगवंताने जसे अवतार घेतले, हां, रामाचा अवतार घेतला, कृष्णाचा अवतार घेतला, तर स्वामींचं बघा वाक्य आहे. स्वामी काय बोलले की, हां. स्वामी म्हणतात राम पण मीच होतो, कृष्ण पण मीच होतो. हां. म्हणजे तुम्ही आता याच्यावरती आहे ना, तुम्हाला हं, की आपल्या एक ताई आहेत, हं. नम्रताताई भट. बरोबर, बरोबर. हां. हा, तर त्याने जवळजवळ स्वामींच्या वरती, स्वामींचं आयुष्य, स्वामी मुंबईला 25 वर्ष होते हे कोणालाच माहिती नाही. माहिती नाही. खरंय. तर याच्यावरती ताईने सखोल अभ्यास करून हं. मला वाटतं त्यांनी ग्रंथ लिहिलाय. हो, हो. ताईने पूर्वी 4 ग्रंथ लिहिले त्यांनी.
हा आणि त्या 4 ग्रंथांचं एक त्यांनी ग्रंथ लिहिलाय. तर हा त्याच्यामध्ये संपूर्ण स्वामी भारतभर कुठे फिरले, कसे फिरले, कोणकोणत्या नावाने राहिले. स्वामींची हो नावं वेगवेगळी होती. हा चंचल भारती आणि अजून म्हणजे आता मलाही आठवत नाही. खूप हा सारी स्वामींची नावं आहेत. ज्या ज्या प्रदेशामध्ये जे राहिले ना, हा तर हा ते हा ते सखोल माहिती त्या त्या ग्रंथाचं त्यांच्या नाव मला आता पुस्तकात आठवत नाही. आहे. हो हो आपल्या त्या प्रोफेसर ताईंचे अनुभव आहेत ना, त्याच्यात हो त्यांनी प्रोफेसर होते सांगितलंय आता. ना. हो हो हो. हा त्याचं त्या ग्रंथाचं नाव मला आठवत नाहीये. मी तुम्हाला आठवलं की सांगतो आता. नक्की नक्की. हो हो. आपण त्याच्यावरती एक सविस्तर बोलू आपण एका याच्या हो पुढच्या हो ह्याच्यामध्ये. हो दादा. आणि अशी स्वामींची सेवा करणारी, स्वामींचे सेवेकरी, स्वामींची माहिती गोळा करणारी हा असे खूप सारे भक्त म्हणजे आपल्या संपर्कामध्ये आहेत. त्यांची ओळख आहे हा स्वामी कार्य करणारे. तर एका एका भक्ताबद्दल, एका एका व्यक्तीबद्दल आपण सविस्तर बोलू. म्हणजे बरोबर. लोकांनाही कळेल की स्वामी म्हणजे स्वामींचं कार्य काय आहे, हो स्वामी काय आहे. हे बऱ्याच हो लोकांना तर माहिती आहे, पण काही लोकांना माहिती नाही. पण स्वामींना काय कसं हे करायचं, कसं पूजायचं. स्वामी हे असं दैवत आहे ना, की ते तुमच्या हाकेला उभं राहणारं दैवत आहे. हा हा तुम्ही त्यांना त्याच्यामध्ये कसंही जपा. म्हणजे आता पहिली गोष्ट म्हणजे नामस्मरण म्हणजे देवाचं कसं आहे माहितीये का, नामस्मरणामध्येच देव आहे. अगदी नाव अगदी देव आणि नाम वेगळं नाही. कारण का अगदी गोंदवलेकर महाराज काय सांगायचे, की नाम आणि भगवंत वेगळा नाही. बरोबर. नामातच देव आहे. अगदी अगदी. हा म्हणजे जेवढं तुम्ही आता एक परत तुम्ही त्या ताईंना अनुभव शेअर केला, हा की त्या 11 माळी करायच्या सकाळच्या आणि संध्याकाळच्या. हा हा आणि त्यांना अक्कलकोटला स्वामींनी साक्षात दर्शन दिलं. हो त्यांच्या हो. त्यांच्या मिस्टरांनाही दर्शन दिलं. हम्म आता याच्यामध्ये 2 भाग आहेत. त्या ताईंना उघड्या डोळ्याने दर्शन दिलं. हम्म. स्वामींचं त्यांना पूर्ण स्वरूप पाहता आलं. बरोबर. आणि त्यांच्या मिस्टरांनी तीर्थ सांगितलं. त्यांनी सांगितलं की म्हणजे जसा तुमचा भाव, जशी तुम्ही जसं स्वामींच्याकडे मागणार तसं तुम्हाला स्वामी देणार. देणार तुम्ही अगदी. तुम्ही काय मागताय आणि कसं मागताय ह्याच्यावर बरोबर. अवलंबून आहे. खरं. आता त्या ताईंनी स्वामींना सांगितलं की स्वामी मला तुमचं दर्शन घडवा. मग हा ना. स्वामींनी सदैव दर्शन घडवलं त्यांना पूर्ण. हो. हा आता त्यांच्या मिस्टरांनी सांगितलं की स्वामी जर तुम्ही इथे असाल तर मला फक्त तुम्ही तीर्थ द्या. आता हा त्याने डोळे मी बंद केलेले म्हणजे हा. त्यांना डोळे बंद करून त्यांना दर्शन दिलं. पण त्यांना तो हो. अनुभव आला. मग बरोबर. असंच आहे स्वामींचं. स्वामी जेवढं आपण जशी आपली भक्ती वाढवू ना, भक्ती बरोबर. म्हणजे काय आहे की नामस्मरण. अगदी. बघा सगळ्या संतांनी आणि स्वामींनी पण ते सांगितलंय की नामस्मरणावर जोर द्या. तुम्ही चालता बोलता उठता बसता हो. जेवढं तुम्ही नामस्मरणावर जोर द्या आणि नामस्मरण करा. कारण नामानेच भगवंत प्राप्त होतो. अगदी अगदी. किती छान सांगितलं दादा. मी शेअर करते हा दादा. हो नक्की. हा श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.